सोलापूरमधल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 114 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, एक मोठी कारवाई। नक्कीच दीपक, ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांचा संप सुरू आहे, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातही आंदोलन सुरू होतं। महाराष्ट्राच्या डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारलेला होता। त्यावेळी अधिष्ठातांनी वेळोवेळी त्यांना कामावर हजर राहण्याचे आदेशही दिलेले होते, कारण बाह्य रुग्ण विभाग तर पूर्णपणे बंद होता। शिवाय डॉक्टरांनी संपाची भूमिका घेतल्यामुळे आंतररुग्ण विभागातील रुग्णांचेही प्रचंड हाल होत होते आणि त्यातच खासगी डॉक्टरांनी सुद्धा आज रस्त्यावर उतरल्यामुळे रुग्णसेवा ती पूर्णपणे ठप्प झालेली होती आणि सोलापूर शासकीय रुग्णालयातल्या प्रशासकांनी या डॉक्टरांना, सगळ्या संपकरी डॉक्टरांना कामावर हजर होण्याचे आदेश दिलेले होते, परंतु त्याही आदेशाला न डावलता हे आंदोलन सुरूच राहिलेलं होतं। अखेर आज सोलापूरचे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता राजाराम पवार यांनी सगळ्या संपकरी डॉक्टरांना निलंबित केलेलं आहे। निलंबनाची कारवाई करून ही रुग्णसेवा ती कशी सुरळीत पार पाडता येईल याची दक्षता आता घेतली जाते। निश्चितच ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।